वर्धा जिल्ह्यातील वायफड जिल्हा परिषद क्षेत्रात ग्रामपंचायत भवनामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो नसल्यानं आमदार राजेश बकाने संतप्त झाले। 48 तासात फोटो लावण्याचा अल्टिमेटम आमदार बकाने यांनी दिला। चाकणकरांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागणी केली आहे। श्रद्धा असायला हवी, मात्र अंधश्रद्धा जर ते ठेवत असतील तर उच्च पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही, असंही विधान भोंडेकर यांनी केलंय। खरात आणि रुपाली चाकणकर प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे। सखोलपणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया आदिती तटकर यांनी दिली। अधिवेशनात बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या विरोधात अमरावतीत राजेश वानखेडे आणि यांची भीम ब्रिगेड संघटना आक्रमक झाली। संजय शिरसाट यांचा निषेध करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिरसाटांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। खरात प्रकरणात पोलीस तपास करतायत, त्यांना तपास करू द्यावा अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली। अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा दिला। नाशिकच्या भोंदूबाबांना हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षीचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजित पवारांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले याचा तपास होणं गरजेचं आहे, असं रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत म्हटलंय। नाशिक येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगावात ठाकरे गट आक्रमक झाला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। रुपाली चाकणकर महिला अध्यक्ष आहेत, त्यांचे भोंदूबाबू सोबत घनिष्ठ संबंध दिसतात। महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा वागत असतील तर महिलांच्या सुरक्षेचं काय? त्यामुळे चाकणकरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी किशोरी पेडणेकरांनी केली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला महासंचालकांची भेट घेतली। खरात प्रकरणी निष्पक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली। चाकणकर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील। कल्याण डोंबिवली पालिकेचा 3176 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला। यात पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला गेलाय। आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेसमोर हा अर्थसंकल्प मांडला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहे। रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। यावेळी अमित शहांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं चव्हाणांचं अभिनंदन केलं। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। 32 जागांवर संख्याबळ दाखवून अध्यक्ष उपाध्यक्षपद भाजपानं ताब्यात घेतले। भाजपाच्या प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला गालबोट लागलं। पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की झाली। यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली आहे। त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। खरात प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ संतापले। राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या पदावरून हकालपट्टी करावी। सरकार अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत असून हे सरकार बेशरम आहे। जनाची नाहीतरी मनाची लाज सरकारमध्ये उरलेली नाही अशा शब्दात सरकारवर सपकाळांनी हल्लाबोल केला। नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अभिनंदन प्रस्तावावरून गोंधळ झाला। विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी नवी मुंबई प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर साहेब यांचं नाव देण्याची घोषणा केल्याबद्दल फडणवीसांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता। मनसेनं महाराष्ट्र नेक्स्ट ॲप सुरू केले। अनेक गोष्टींचे स्टार्टअप सुरू होत आहेत। अनेकांकडे व्यासपीठ नसतं। अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहेत, त्यांच्यासाठी मनसेनं व्यासपीठ उपलब्ध करून दिले अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली। नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली। नवीन नगरसेवकांना सभागृहाचं कामकाज कसं चालवावं याबाबत चर्चा करण्यात आली। तसंच विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरात यांचा व्हीएसआर कंपनीशी काय संबंध याची चौकशी सरकारनं करावी। अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील घराबाहेर झालेल्या अघोरी पूजेचं कनेक्शन अशोक खरात सोबत आहे का याचा तपास करावा अशी मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कॅप्टन खरात प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। गृह विभागाला जी माहिती मिळाली त्यानुसार खरातला अटक करण्यात आली। त्यानंतर समोर येणाऱ्या नव्या माहितीनुसार अंतिम कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही भोयर यांनी दिली। धर्मांधतेचं राजकारण भाजप करतंय। मुंबईत रोहिंग्या मुस्लिम समाजाची संख्या सर्वाधिक आहे असा दावा भाजप करतंय।
केंद्र यंत्रणा आणि गृहमंत्री अमित शहा अयशस्वी ठरलेत असं महाराष्ट्र भाजपला म्हणायचंय का, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला. रुपाली चाकणकर यांनी पाय धुतले. राजकीय नेत्यांच्या जवळ असणारा हा भोंदूगिरी बाबा आहे. महिलांना न्याय मिळाला पाहिजे. रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली होती.